भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं वेतनवाढ व हरियाणा सरकारप्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यांसाठी शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी राज्यभरातून सुमारे 4000 वीज कंत्राटी कामगारांनी एकत्र येऊन रेशीमबाग मैदानापासून ते ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढला। हा मोर्चा संविधान चौक येथे अडवण्यात आला। 26 कामगार प्रतिनिधी यांनी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले। या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात कामगार नागपूर येथे गेले होते। या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत। भारतीय मजदूर संघाचा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचं हे आंदोलन आज दुसरा दिवस असून काल ऊर्जा मंत्री महोदय यांच्या घराकडे जाताना संविधान चौकामध्ये हा मोर्चा अडवलेला आहे। महाराष्ट्रातले सर्व सच्चे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत। या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ माघार घेणार नाहीये। ऊर्जा मंत्र्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची भेट होईल, त्यावेळेस आम्ही ठोस आश्वासन घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाहीये। माझी सर्व वीज कंत्राटी कामगारांना हात जोडून नम्र विनंती आहे, तुमचे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत। तुमच्या म्हणण्यानुसार आपण माघार घ्यायची नाही असं ठरवलं होतं। सर्वांना विनंती आहे की आपण नागपूरच्या या संविधान चौकामध्ये चालू असलेल्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे। आपल्याला हरियाणा पॅटर्न लागू करून घ्यायचा आहे, आपल्याला वेतनवाढ लागू करून घ्यायची आहे। कोण काय म्हणतंय इतरत्र दुर्लक्ष ठेवा। आपल्या कष्टाच्या घामाच्या मेहनतीचा पैसा हा आपल्या खिशात आला पाहिजे, यासाठी आपण फडणवीस साहेबांना भेटणार आहोत। आमची त्यांना देखील हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी या कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी चर्चेला वेळ द्यावी आणि आपण या ठिकाणी या मागण्यांवरती तोडगा काढावा, ही भारतीय मजदूर संघाची इच्छा आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।